सुप्रभात आणि नमस्कार. संरक्षण कंपन्या किंवा संरक्षण क्षेत्रातली गुंतवणूक असा आज बाजार गप्पांना विषय घ्यायचं कारण म्हणजे 2 महिन्याच्या कालखंडानंतर जसं मी बाजार गप्पा सुरू केलं तसं 2 महिन्याच्या कालखंडानंतर ध्रुव अकॅडमीच्या सहकार्यानं मी माझे पुन्हा ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केले. जून महिन्यातल्या तर प्रत्येक रविवारी माझे सकाळी 8 ते 10 असे वेगवेगळ्या विषयांवरती पण गुंतवणूक क्षेत्राशी संबंधित असे ट्रेनिंग प्रोग्राम सुरू झाले आहेत. 1 जूनला डे आणि पोझिशन ट्रेडिंग या विषयावरचं सेशन घेताना एकाने अचानक प्रश्न विचारला की संरक्षण विषयक ज्या कंपन्या आपल्या देशामध्ये आता कार्यरत आहेत, ज्याच्या शेअर्सची आपल्या शेअर बाजारामध्ये नोंदणी आहे, त्या प्रत्येकाचा एक वेगवेगळा कल दिसतोय. तर मग नेमकं संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्यांविषयी काय करावं, हा प्रश्न मला महत्वाचा वाटला आणि म्हणून आजचा आपल्या बाजार गप्पांचा विषय भारतीय संरक्षण विषयक क्षेत्रातल्या भारतीय कंपन्यांच्या शेअर्स मधली गुंतवणूक. एक मोकळेपणाने सांगतो की या सगळ्या कंपन्या संरक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत ही गोष्ट वेगळी किंवा ही गोष्ट खरी, पण याचा अर्थ संपूर्ण संरक्षण क्षेत्र एकाच दिशेनं येणाऱ्या काळामध्ये निदान नजीकच्या भविष्य काळामध्ये प्रवास करेल अशी शक्यता नाही. कारण शेवटी संरक्षण असं जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू येतात. काही कंपन्या शस्त्र बनवतील, काही कंपन्या विमानं बनवतील, काही कंपन्या पाणबुड्या बनवतील, काही कंपन्या लष्करी जहाजं बनवतील, काही कंपन्या तोफा बनवतील, काही कंपन्या गोळे बनवतील, काही कंपन्या दारुगोळे बनवतील. या प्रत्येकाचा शेल्फ लाईफ अस्तित्व काल हा वेगळा असतो. या प्रत्येकाच्या उत्पादनाला लागणारा काळ वेगळा असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रत्येक कंपनीचा जस्टेशन पिरियड वेगळा असतो. आणि मुळातच एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या गोष्टी वेगळ्या असल्यामुळे त्या त्या कंपनीचं ऑपरेटिंग सायकल प्रॉडक्टच्या दृष्टीने आणि ऑपरेटिंग सायकल इन्कमच्या दृष्टीने वेगळं असतं. त्यामुळे त्यातल्या काही कंपन्या डे ट्रेडिंगसाठी चालतील, काही कंपन्या पोझिशन ट्रेडिंगसाठी चालतील, काही कंपन्या शॉर्ट टर्मसाठी चालतील, काही कंपन्या मीडियम टर्मसाठी चालतील, काही कंपन्या लॉंग टर्मसाठी चालतील. याचा विचार करावा लागेल. आणि त्याच्याच बरोबरीनं विचार करत असताना सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की खरं सांगायचं म्हणजे जर तुमचा काळ किंवा तुमच्या गुंतवणुकीचा काळ हा मध्यम ते दीर्घ काळ असा असेल तर संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या या गुंतवणुकीसाठी आज मितीला सगळ्यात सुरक्षित किंवा संरक्षित क्षेत्र आहे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. याचा अर्थ या कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावामध्ये चढउतार होणार नाही तशातला भाग नाही. हे चढउतार प्रत्यक्ष निर्देशांकातल्या चढउतारापेक्षाही वेगळ्या पद्धतीचे, वेगळ्या प्रमाणाचे, वेगळ्या काळाचे असू शकतील, ही गोष्ट नक्की. पण जसं आपण इयर ऑन इयर विचार करतो तसा जर आपण टर्म ऑन टर्म विचार करायचा झाला तर इतर अनेक क्षेत्रांच्या तुलनेत, मी सगळ्या म्हटलेलं नाही, इतर अनेक क्षेत्रांच्या तुलनेत संरक्षण क्षेत्र हे सुरक्षित क्षेत्र राहील असं मला मोकळेपणाने वाटतं. त्या त्या क्षेत्रातल्या प्रत्यक्ष कंपनीच्या कामगिरीचा विचार करण्याआधी मुळातच आपल्या देशामध्ये संरक्षण क्षेत्राला वाहिलेले, ज्याला आपण डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक असं म्हणतो, अशा म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत याचाही विचार केला पाहिजे. मला स्वतःला असं वाटतं की आपल्याकडे गुंतवणूक योग्य रक्कम आहे, गुंतवणूक करण्याची इच्छा आणि तयारी आहे आणि तीही संरक्षण विषयक कंपन्यांमध्ये करायचा असा जर विचार असेल तर काही प्रमाणात तरी या गुंतवणुकीचा ओघ आपण अशा डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवला पाहिजे, असा विचार केला पाहिजे. याचं कारण असं आहे की मी मगाशी म्हटलं तसं की आज मितीला जवळजवळ 25हून जास्त कंपन्या ज्या भारतीय संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांची शेअर बाजारामध्ये नोंदणी आहे किंवा त्या लिस्टेड शेअर आहेत. या 25 कंपन्या येणाऱ्या काळात 25 वेगवेगळे कल आणि परिणाम दाखवू शकतात याची चर्चा या व्हिडिओच्या सुरुवातीच्या भागामध्ये केली. त्यामुळे एक व्यक्ती किंवा व्यक्तिशः गुंतवणूकदार म्हणून या सगळ्या कंपन्यांचा स्वतंत्रपणाने ट्रॅक ठेवणं हे दरवेळेला तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य वैयक्तिक गुंतवणूकदाराला शक्य होईल अशातला भाग नाही. कारण अशा पद्धतीनं गुंतवणूक करत राहणं हा काही तुमचा आणि माझा पूर्ण वेळचा व्यवसाय नाही. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3:30 पर्यंत कोणत्याही एका दिवशी दररोज तर सोडूनच द्या, त्या स्क्रीन समोर बसून राहणं हीही आपली शक्यता नाही.
अगदी आपण कितीही आपल्या मोबाईलवरती अलार्म सेट केले, अलर्ट सेट केले, तरी एक गोष्ट लक्षात घ्या की ती प्रत्यक्ष घटना घडून गेल्यानंतर आपल्याला मार्केट अलर्ट आपल्या मोबाईलवरती किंवा आपल्या सिस्टमवरती मिळतील. म्हणजे ते बैल गेला आणि झोपा केलातली परिस्थिती आहे. मग हे काम करणं हाच ज्यांचा व्यवसाय आहे, अशांच्या सेवांचा फायदा उठवून घेणं, एवढ्याकरता डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडाचा विचार करता येईल का, याचा विचार करावा लागेल. मग असा जर विचार करायचा झाला तर पटकन डोळ्यासमोर येणाऱ्या 3 पद्धतीच्या किंवा 3 म्युच्युअल फंडांच्या योजना आहेत. पण त्यातला एक म्हणजे HDFCचा डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड आपल्याला नव्यानं त्याच्यामध्ये SIP ही सुरू करू देत नाहीये आणि आपल्याला नव्यानं त्याच्यात लमसम ही गुंतवणूक करू देत नाहीये. तुमची जर आज मितीला आधीच SIP असेल तर त्या SIP ची फ्रिक्वेन्सी सुद्धा तो बदलून देतो की नाही याचा विचार करावा लागेल. मग अशा वेळेला निदान आहे ती SIP सुरू ठेवणं हे आपल्या हातात जरूर आहे. मग राहिले आदित्य बिर्ला आणि मोतीलाल ओसवाल. मग याच्यामध्ये आदित्य बिर्ला आणि मोतीलाल ओसवाल याच्यामध्ये नेमका तुम्ही कोणत्या क्षणाला म्युच्युअल फंड मध्ये त्या गुंतवणूक केली आहे, तुमची ऍव्हरेज कॉस्ट किती आहे, आज मितीला त्याची रनिंग NAV किती आहे, याची तुलना करण्या वाचून आपल्याला गत्यंतर राहत नाही. मग आज जर रनिंग NAV तुमच्या ऍव्हरेज कॉस्ट ऑफ युनिट पेक्षा जास्त असेल तर त्याच्याबद्दल काही नव्यानं विचार करावा, अशी परिस्थिती नाही. मग आता जर तुमची SIP असेल तर ती सुरू ठेवू शकता. आदित्य बिर्ला आणि मोतीलाल ओसवाल ह्याच्यात तुमचा एंट्री पॉइंट काय आहे, तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीनी त्यात गुंतवणूक केली आहे आणि ती कोणत्या तारखेला झाली आहे, याच्यावरती तुमची ऍव्हरेज NAV आणि करंट NAV अवलंबून असेल, हे लक्षात घ्यावं लागेल. याचा अर्थ इतकाच की कोणताही म्युच्युअल फंड डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक मधला असू दे, फार मोठा घाईघाईनं निर्णय घ्यावा अशातला भाग नाही. विशेषतः जर ताबडतोबीने कोणतीही पैशाची आवश्यकता नसेल किंवा आत्ता हा जो काही ऍव्हरेज NAV दाखवतो, ज्यामुळे तुमच्या कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट विरुद्ध किंवा व्हिसावेस करंट NAVचं गणित जर त्याच्यापेक्षा जास्त चांगला रेट ऑफ रिटर्न देणारी तुमच्या डोळ्यासमोर आणि सहजासहजी उपलब्ध अशी जर गुंतवणुकीची योजना असेल तर गोष्ट वेगळी. अन्यथा या डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड मधनं पैसे काढायची आपण घाई करावी असं मला जरा सुद्धा वाटत नाही. या पार्श्वभूमीवरती विचार करायचा झाला तर तुमच्या असं लक्षात येईल की याच्याकडून ज्या वेळेला आपण त्या एखाद्या कंपनीच्या विशिष्ट शेअर्सच्या गुंतवणुकीचा विचार करणार आहोत, त्यावेळेला तुमच्या असं लक्षात येईल की BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हा एक वेगळा ट्रेंड दाखवतं. BDL म्हणजे भारत डायनामिक्स लिमिटेड हा एक वेगळा ट्रेंड दाखवतं. HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हा एक वेगळा ट्रेंड दाखवतं. माझगाव डॉक वेगळा ट्रेंड दाखवतं. तेजस नेटवर्क वेगळा ट्रेंड दाखवतं. पारस डिफेन्स वेगळा ट्रेंड दाखवतं. BEML वेगळा ट्रेंड दाखवतं. त्यामुळे एक गोष्ट नक्की की बाजाराच्या प्रत्येक उतारावरती जर त्या प्रमाणामध्ये हे शेअर्सचे बाजारभाव खालती येत असतील आणि तुमचा मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणूक किंवा पोझिशन ट्रेडिंगचा विचार असेल तर डोळे मिटून या शेअरमध्ये जायला हरकत नाही. अन्यथा एका वेगळ्या पद्धतीनं या शेअरकडे बघावं लागेल का याचा विचार करावा लागेल. कारण यातही तुमच्या असं लक्षात येईल की BEL किंवा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सारखी कंपनी याचा जर विचार करायचा झाला तर त्यांनी गेल्या 4-5 वर्षात ज्या सातत्याने आपल्याला इंटरिम डिव्हिडंड किंवा फायनल डिव्हिडंड दिला, अगदी अलीकडच्या काळामध्ये BELच्या फायनल डिव्हिडंडची घोषणा झाली आहे, हे प्रमाण किंवा सातत्य डिफेन्स सेक्टर मधल्या दुसऱ्या कोणत्याही कंपनीनं दाखवलेलं नाही. त्याच वेळेला तुमच्या असं लक्षात येईल की अनिल अंबानी हा ग्रुप आपण सरसकट खरं सांगायचं म्हणजे डिलीटच करून टाकलाय. तो तशा योग्यतेचा आहे की नाही हा आजच्या बाजार गप्पांचा विषय नाही आणि कदाचित त्याबाबत मी पूर्वग्रह दूषितही असेल. पण आज लक्षात घ्यावं लागतं की या अनिल अंबानी कंपनी ग्रुप मधल्याच एका कंपनीनं एका विशिष्ट प्रॉडक्टची सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये निर्मिती केली आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या शेअर्समध्ये वाढ होऊ शकते का याचा विचार करावा लागतो. ते प्रॉडक्ट म्हणून चांगलं असू शकतं, पण ती कंपनी म्हणून, ती मॅनेजमेंट म्हणून कशी वागेल आपल्याला कल्पना नाही, याचा विचार करावा लागतो. कारण संरक्षण विषयक वस्तू हे दीर्घकालीन उत्पादनाचं गणित आहे. ते पी हळद हो गोरी नाही, ती गाजराची पुंगी नाही की वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली असं गणित नाही. अगदी मागच्या बाजार गप्पांच्या भागामध्ये आपण बघितलं तसं
की संरक्षण विषयक वस्तूंचा व्यापार हा मूलतः दोन देशांमधला व्यापार आहे, तो दोन वैयक्तिक ग्राहकांमधला व्यापार नाही. त्यामुळे त्या त्या देशाच्या राजकारण्याची आणि राज्यकर्त्यांची तुमच्याकडे बघण्याची दृष्टी कशी याच्यावरती ते अवलंबून आहे. आणि तसंही अंबानी अदानी सारखे ग्रुप जेव्हा राजकीय वावटळीत सापडतात तेव्हा काय होतं हे गणित पाहावं लागतं. इजिप्त आणि इराण ज्या वेळेला अडाणी बद्दलच्या सगळ्याच कंपन्यांचा पुनर्विचार करतात अशी बातमी येते, ते आंतरराष्ट्रीय राजकारणाचंही गणित असतं आणि ते आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचंही गणित असतं याचा विचार करावा लागतो. आणि असे सगळे घटक संरक्षण विषयक वस्तू आणि सेवांच्या व्यापारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती कारणीभूत असतात. आणि संरक्षण विषयक कंपन्यांच्या बाबतीत एक लक्षात घ्यावं लागतं की ते केवळ राजकीय दृष्ट्या संवेदनशील असतात असं नव्हे, ते तांत्रिक दृष्ट्या संवेदनशील असतात, ते आर्थिक दृष्ट्या संवेदनशील असतात, ते संरक्षण विषयक दृष्ट्या संवेदनशील असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युद्ध हा त्यांचा ट्रिगर असतो, अगदी शांततेच्या काळात सुद्धा. आणि त्यामुळे एखादी बीईएल सारखी कंपनी जे कोऑर्डिनेशनची काम करते त्याला जितका सातत्यपूर्ण व्यवसाय असतो तितका सातत्यपूर्ण व्यवसाय माझगाव डॉक किंवा हिंदुस्तान एरोनॉटिक्सला असेलच असं नाही. त्यामुळे बीईएल ज्या सातत्यानं इंटरिम डिव्हिडंड किंवा अंतरिम लाभांश देतं तसा बाप जन्मात कधीही हिंदुस्तान एरोनॉटिक्स किंवा माझगाव डॉक देणार नाही. म्हणजे डिफेन्स मधल्या काही कंपन्या ह्या तुम्हाला डिव्हिडंड देतात, डिफेन्स मधल्या काही कंपन्या या तुम्हाला कॅपिटल अप्रिसिएशन देतात. मग असा विचार करता येईल का की ज्या संरक्षण क्षेत्रातल्या कंपन्या इंटरिम आणि फायनल डिव्हिडंडच्या माध्यमातून वरचेवर तुमच्या खिशात पैसे घालतात त्या कंपन्यांचे शेअर्स हे त्या कधीही न विकता तो डिव्हिडंड घ्यायचा आणि त्याच्या कॅपिटल अप्रिसिएशन मध्ये किंवा इतर कॅपिटल अप्रिसिएशनच्या गुंतवणुकीतनं या दीर्घकालीन संरक्षण विषयक कंपन्या घ्यायच्या. आणि मग या दोन्हीची सांगड घालतात म्हणून डिफेन्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंडाचा विचार करायचा. खरं सांगायचं म्हणजे या 25 कंपन्यांचा तपशीलवार विचार करता येणं सहज शक्य आहे. अगदी हातात कोणताही कागद न घेता मी तो घेऊ शकेन, पण त्यानं हा व्हिडिओ खूप लांबेल. आपण बाजार गप्पांचे व्हिडिओ होता होई तो 15 ते 20 मिनिटाचे करायचे ठरवलेत म्हणून हे विवेचन मी इथं थांबवतोय. तुमची इच्छा असेल तर अशा पद्धतीच्या एक स्क्रिप्टची तपशीलवार चर्चा मी माझ्या शेअर्सची निवड आणि डेपोझिशन ट्रेडिंगच्या सेशनमध्ये करत असतो. त्या माझ्या ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग प्रोग्रामचा जरूर विचार करा. त्याच्यासाठीचा संपर्क नंबर या संपूर्ण व्हिडिओमध्ये खालती टिकर म्हणून मी दिलेला आहे, त्याचाही विचार करा. हे संरक्षण विषयक कंपन्यांच्या शेअर्सचंही आणि हे संरक्षण माझ्या ट्रेनिंग प्रोग्रामचंही असं म्हणलात तरी माझी काही हरकत नाही. कारण शेवटी संरक्षण असू दे ना तर प्रशिक्षण असू दे, त्याच्यातले शेवटचे 2 शब्दच समान असतात असं नाही, ते वारंवार बदलते ठेवावे लागतात. भाकरी करपली का, पान सडलं का आणि घोडं अडलं का, फिरवलं नाही म्हणून हे दोन्हीकडे समान असतं हे लक्षात ठेवावं लागतं. विशेषतः आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थिती आणि देशांतर्गत त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असताना ही गणितं बदलती राहतील हे लक्षात घ्यावं लागतं. माझगाव डॉक आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स बद्दलच्या होणाऱ्या घोषणा या दृष्टीनं महत्वाच्या असतात आणि असे मुद्दे अधोरेखित करायचे म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय संरक्षण विषयक कंपन्या. मनपूर्वक धन्यवाद.